वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आता सगळेजण निघालोय. कुठं निघालोय माहितीये का? माझी जी युट्यूबवरून माझी ओळख झालेली जी माझी मैत्रीण आहे, जी आता माझी बेस्ट फ्रेंड आहे, जेव्हा भावाची मैत्रीण झाले, तर आता आम्ही तिला भेटायला चाललोय त्यांच्या घरी. तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. आपला ब्लॉग खूप छान असणार आहे आणि तुम्हाला पण खूप मजा येईल बघायला. तर आता आम्ही पंढरपूरमधून निघालोय आणि आता आम्ही ऑन द वे आहे अकलूज. आहे ना? आमची चिल्ली पिल्ली दोन पाठीमागं बसलेत, त्यांचं खाऊ वगैरे चालू खायचं. तर एक मिनिट झोपून उठले असता आरोदा हिंदला कुरकुरे घेऊन दिले होते, आज खायला लागलेत. बाकी मग काय नाही, इकडंच काय 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 घेतलं गिफ्ट वस्तू वगैरे बाकी सगळं ठेवलेलं आहे. आणि चला मग आता जाऊया आपण. आभाळ तर आले, वातावरण पावसाचं झालंय. आलो बघा अकलूज मध्ये. आता इथून किती 5 मिनिटाचं अंतर आहे का हो? इथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आता जाऊया आपण. आलो, पोचलो बघा. दादा, कार्तिकी आणि कृष्ण थांबलेत आम्हाला घ्यायला बाहेरच. दादानी मला व्हिडिओ काढाय आत उभा केले. जरा आम्हाला गरम होत नव्हतं, गरम व्हायला लागलं. हा मग काय तरी बघ. केवढं गरम व्हायला लागलं. हळूच घे, नाही काय करत नाही. हा का? लड्डू नाव आहे, लड्डू असतं तिचं. लड्डू. हा तिळाच्या पोळ्या नाहीतर मग शेंगादाण्याचं सगळीजण वापरा. नाही तसलं नाही, ज्याला दिले त्यानंच वापरणार. ते पण तुझ्यासाठी. पैसेच काय जाते उद्या जात भावाकडून गिफ्ट आहे बहिणीला. अगं तुला खरं सांगू का, डीमार्ट मध्ये गेलो सामान घेताना यांचं हे घे ते घे असं पळत होते. मी म्हणलं मला आज खरंच असं वाटत होतं तुम्ही तुमच्या बहिणीकडे चाललाय. आता भाजी केली की त्यांनी काय म्हणली चांगली झाली. कशाला एवढा तरी म्हणते पास्त्याची सोय झाली, आता नवीन कडे झाली पास्ता. कोणाचं काय कोणाचं काय. इथं आलेलं कॉफी वगैरे घेतली आणि जेवणासाठी थोडा टाइम होता म्हणून सगळेजण बसलो होतो गप्पा मारत. मग परत जेवणाचं टाइम झाला आमचं. होय त्रिवेणी, एवढं बनवलं असं वाटतं खायचं कधी प्रेशर आले मला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, यांनाही बहीण नाहीये आणि दादांनाही बहीण नाहीये. पण ते म्हणतात ना, देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो ना, त्यांच्या आयुष्यात अशी माणसं देव पाठवून देतो जी नाती त्यांची कमी असतात ती. आणि आज अगदी तसंच झालं. आज ह्यांनाही यांच्या हक्काची बहीण मिळाली आणि दादांनाही त्यांची बहीण मिळाली, म्हणजेच मलाही मोठे दादा मिळाले आणि असं खूप छान वाटलं. मी म्हणलं त्रिवेणी जेवायला सुरुवात कर म्हणते. जेवण बघूनच मला प्रेशर आलं आता. छान झाले. अच्छा, माझी इच्छा होती खपली गव्हाची खीर करायची. बरं बरं बरं. नको नको मला केकीची बासुंदी आणायची. त्यात पडणं लागली तुमचं करायचं का माझं, तुमच्या एक आयटम म्हणले असता असता जेवली तर फिरायला येणार आहे, घरात इथं माझ्या सोबत पडणार आहे. पटतंय बघ मला, काहीतरी खातो. काळजी नाही खायचं मला. बासुंदी तरी खाकी पिल्या. हे बघा त्रिवेणीची गेटच्या आतमधले बघा आता फुलांची झाडं सगळी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच असाल. किती छान आतल्यात गार्डन केले.
पांढरा जास्वंद. तसं आज बघायला गेलं तर अगदी सगळ्याच झाडांना आज काही फुलं नव्हती लागलेली, पण बऱ्याचदा त्रिवेणी दाखवते व्हिडिओमध्ये की खूप सारी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिच्या घरी. आघाडा सुद्धा लावलाय आणून ह्यावेळेस गणपतीला लागेल म्हणून. मस्त असं जेवण झालं, भरपूर अशा गप्पा झाल्या आणि जेवण खरंच खूप छान बनवलं होतं त्रिवेणी. आपण असं झालं होतं की इतके मेनू होते की मला बघूनच अक्षरशः पोट भरलं होतं की काही खाऊ आणि काही नाही असं झालं होतं. तर जेवण वगैरे झालं आणि मग परत आम्ही आता गणपती देवदर्शनाला निघालो होतो. पण म्हटलं चला त्याच्या अगोदर तुम्हाला म्हटलं इथलं गार्डन दाखवूया, कारण जे गार्डन मी सुद्धा आज पहिल्यांदा समोरून बघते. तसं त्रिवेणीच्या व्लॉगमध्ये मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. आणि हो, त्रिवेणीच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि टायटलच्या तिथं सुद्धा मी दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही जाऊन बघा. तिचेही व्लॉग खूप छान छान असतात आणि तिच्या चॅनलचं नाव आहे त्रिवेणी जगताप व्लॉग्स. तर बघा, लाईक करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. छान ठेवलंय सगळं. आणि तसं तर तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आज पहिल्यांदाच आम्ही इकडं आलो, पण आम्हाला असं वाटलं नाही की आज आपण पहिल्यांदा आलोय, नवीन ठिकाणी आलोय. असं वाटत होतं जणू काही ते आपलंच घर आहे. आणि त्रिवेणी, कार्तिकी, कृष्णा, दादा सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता आणि दादा तर खूप इमोशनल झाले होते. म्हणजे त्यांनाही असं वाटलं की एवढ्या हक्कानं पहिल्यांदाच असं कोणीतरी आलंय घरी, नाही का असं. आणि आम्हालाही तसं त्यांनी तेवढं प्रेम दिलं, तर आम्हालाही तेवढ्या हक्काने आम्ही तिथं आमचंच घर असल्यासारखं वाटत होतं. कोण आहे आमची चिंगो? हा, चिंगी चिंगी. चला, तुम्हाला बोलत बोलत बाकी तर मी जवळपास सगळं गार्डन दाखवलं. आता फक्त इथं किचन पासलं दाखवते बघा. खूप छान ठेवलंय बाहेरच्या साईडला तिनं. हे बघा कुंड्या वगैरे. हे किचनच्या खिडकीवर आहे बरं का, बाहेरच्या साईडला. किती मस्त केलंय ना. हा हॉल आहे. हा बघा स्वामींचा फोटो, जे त्रिवेणी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते. छान आहे, छान एकदम. चला, ही त्रिवेणी. हा मग काय. हा, आणि हे किचन आणि इथं कृष्ण पाणी पिते. आणि त्रिवेणी किती का ह्याच हे इथल्याच किचनची किचन टूर केली होती ना, त्याला मला वाटतं 4 लाख व्ह्यू झाले. 4 लाख आले. बघा, बघून घ्या किचन, 4 लाख व्ह्यू झाले त्याला. चला, हा, तरी पण तुम्हाला ह्याचं लिंक मिळते किचन टूरच्या, बघा तुम्ही. आणि त्रिवेणीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्रिवेणी जगताप व्लॉग. चला. हा हा, घेतली चला. हा चला, बघू त्रिवेणी गळ्यातलं तुला कसं दिसतंय. मगाशी घेतलं नाही मी, बघ. खावलेलं जरा काढते. हे त्रिवेणीसाठी बनवलेलं मंगळसूत्र काढ. छान दिसते, मॅचिंगच झाली. मॅचिंग झालं. हा, होय होय. सेकंड ट्राय होता माझा. पहिला साडीत पण होती, लाल पण कलर आहे, थोडा थोडा असा ग्रीन पण आहे. हा, हो हो. त्यामुळे एकदम, आणि दुधी पण आहे, त्यामुळे मोत्यासारखं पण मॅचिंग. होय होय होय. चला, रुमाल घ्या आपापला. घेतलाय मी पण घेतला. चला चला. व्हिडिओ आपला खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे मी इथून पुढचा जो व्लॉग आहे तो उद्या अपलोड करेन. तुम्ही आज एवढाच बघा आणि बाकीचा व्लॉग हे तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. आता इथं गणपती दर्शन, महादेव दर्शन आणि आमची खूप सारी मजा मस्ती आहे. तर तो व्लॉग तुम्ही उद्या पहा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.